मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला आहे 22,123 वरती। 22,123 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला। तुम्हाला या ठिकाणी क्लोजिंग दिसत असेल 22,147, पण ॲडजस्टेड होऊन जी प्राईस आली ती आली 22,123 ची। आज व्हिडिओ थोडा शॉर्ट बनेल, त्यामुळे आपण डेली टाईम फ्रेममध्ये चार्टला बघत नाही आहे। तर आजच्या दिवशी ॲक्टिव्हिटी काय झाली मार्केटमध्ये ते आपण बघू, त्यानंतर उद्यासाठी आपण कसा प्लॅन करणार ते पण आपण नंतर बघणारच। तर सकाळच्या वेळेला मार्केटमध्ये काय झालं या ठिकाणी तुम्हाला दिसेल, मार्केट थोडंसं गॅपअप झालं ओपन, ठीक आहे, पॉझिटिव्हमध्ये ओपन झालेलं होतं आणि ताबडतोब आपल्यासाठी एक लेवल हडल होती जी आपण कालच्या दिवशी पण म्हटलं होतं की 22,075 ही लेवल आपल्यासाठी काय असणार, एक रेजिस्टन्स असणार। ती लेवल आपल्यासाठी काय असणार, एक रेजिस्टन्स असणार। बरोबर मार्केट ओपन झालं आणि त्याच लेवलपासून पहिल्या कॅन्डलमध्ये इथे रिजेक्शन आलं, म्हणजे हा काय सेलरचा झोन होता एक। त्यानंतर मार्केट थोडंसं खाली आलं, ठीक आहे, थोडंसं वरती गेलं, पहिल्यांदा थोडं खाली आलं, नंतर मग मार्केटमध्ये मोमेंटम आलेला होता। मार्केट पुन्हा इथे वरती गेलेलं होतं, ते डायरेक्ट कुठपर्यंत गेलं, दोन कॅन्डलमध्ये आपण जर बघितलं मार्केट परफेक्ट आपल्याला वरती जाताना दिसलं। पण इथे आपल्याला ट्रेंड समजलं का नाही। सुरुवातीचे 20-25 मिनिटं जे असतात ना, मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असते सकाळच्या वेळेला, जेव्हा आपलं मार्केट 9:15 वाजता ओपन होत असतं आणि त्यानंतरचे 20 ते 25 मिनिटे आपण जर बघितले तर मार्केटमध्ये असते व्हॉलॅटिलिटी। सकाळच्या वेळेला मार्केटमध्ये काय असते, व्हॉलॅटिलिटी असते। आपल्यासाठी एक परफेक्ट सेटअप जेव्हा तयार होत असतो, त्यानंतर एक ट्रेंड जेव्हा आपल्याला समजायला लागतो, तेव्हा आपण त्यानंतर आपलं एक्झिक्युशन झालं पाहिजे। बहुतेक जण असे असतात की ते काय करतात, या रनिंग कॅन्डलमध्ये जात असतात। हे बघा, काही वेळेला तुम्ही सक्सेस पण होऊ शकतात, पण प्रत्येक वेळेला नाही होऊ शकत। मार्केटमध्ये काही वेळेला काय होतं, अशी मोठी कॅन्डल बनते, ताबडतोब एक निगेटिव्ह बनून जात असते, मार्केट पुन्हा खाली येतं, तुमचा स्टॉपलॉस हिट करतं, पुन्हा ते वरती जातं। मग तुम्ही म्हणतात की मार्केटने माझा स्टॉपलॉस हिट केला आणि मार्केट वरती गेलं का, तुमची एंट्रीच चुकीची होती। सकाळच्या वेळेला जे मार्केटमध्ये अपसाईड डाऊनसाईड मूव्ह येत असतात, त्यामध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करतात आणि परफेक्ट तुम्ही ट्रॅप होत असतात। मार्केटला बघायचं आहे, मार्केटचं जे स्ट्रक्चर असतं, त्याला ओळखण्याचा प्रयत्न करायचा, ट्रेंड असतो त्याला फाइंड आउट करायचं, त्यानंतर आपलं एक्झिक्युशन झालं पाहिजे। समजलं ना। इथे नंतर काय झालं होतं, मार्केटने पॉज घेतला एका रेजिस्टन्स लेवलला। लेवल किती कामी येत असतात बघा, लेवल काम करतातच, मार्केटमध्ये लेवल काम करत असतात, फक्त तुम्हाला फाइंड आउट करायच्या त्या लेवल तुमच्याकडून ड्रॉ झाल्या पाहिजे चार्टवरती, की बायर सेलरची ॲक्टिव्हिटी ह्या लेवलवरती काय होऊ शकते हे ओळखायचं असतं। प्रत्येक वेळेला आपण बरोबर ठरणार का नाही, आपण मार्केटमध्ये चुकणारच, आपलं ॲनालिसिस चुकू शकतं। पण जर आपल्या बाजूने जर गेलं मार्केट तर आपलं प्रॉफिट जास्त बनणार। हा शब्द नेहमी ऐकतात तुम्ही, की जर आपल्या बाजूने मार्केट गेलं तर आपलं प्रॉफिट जास्त बनतं आणि आपण चुकलो तर छोटा लॉस घेऊन आपण बाहेर पडायचं असतं। हे नेहमी ऐकतात तुम्ही, हे सांगत जाणार। या गोष्टींचं जर पालन केलं तुम्ही मार्केटमध्ये तरच पैसा बनतो। मग मार्केटने बघा इथे पॉज घेतला, 5, 10, 15, 20, 25 मिनटे मार्केटने पॉज घेतला आणि या जागेवरती आपण लाईव्हमध्ये पण होतो, यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग आपलं चालू होतं, तिथं आपण म्हणत होतो की इथे मार्केटने थांबायला पाहिजे। जे 5-10 मिनिटांमध्ये मार्केट वरती गेलेलं आहे, जर इथे पॉज घेत असेल, एका रेजिस्टन्स लेवलला थांबत असेल, तर इथून मिळणारा ब्रेकआउट जो असतो ना तो चांगला असतो। इथे मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम कॅच करता येत असतो का, इथं रिस्क रिवॉर्ड पण आपल्या फेवरमध्ये असतो, स्टॉप लॉस एकदम छोटा आणि मिळणारं प्रॉफिट जे असतं ना ते जास्त असतं। बघा, एक कॅन्डल, एक कॅन्डल आणि हे कॅन्डल, थांबायची गरज पडत नाही मित्रांनो। इथे तुमची 5 मिनिटांची जी कॅन्डल असते ना तीच तुम्हाला प्रॉफिट देऊन जाते। तुमचा जर स्टॉप लॉस 10 पॉईंटचा असेल तर तुम्हाला त्या जागेवरती 20 पॉईंट मिळून जात असतात। मग ऑप्शनमध्ये 20 पॉईंट खूप झाले, निफ्टीमध्ये ऑप्शनमध्ये 20 पॉईंट जर म्हटले तर तुमचं 1000 रुपयांचं प्रॉफिट असतं, 1000 रुपये तुमचं प्रॉफिट बनत असतं। मग हे कमी असतं का, नाही। आपण बाहेर कुठे कामाला जात असतो, दिवसभर काम करतो, मजदूर असतात बिचारे 200-300 रुपये दिवसभर काम करून मिळवत असतात, आणि जर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये 1000 रुपये मिळत असतील तर खूप झाले ते। हे कॅल्क्युलेशन कोणी करत नाही, हे खूप झाले 20 पॉईंट। मार्केट कंटिन्युअसली वरती पण गेलं, मग थोडं जर थांबलं तुम्ही, आता तुमच्यामध्ये जर थोडा संयम असेल आणि तुम्ही जर त्याला ट्रेल करू शकत असाल तर हे प्रॉफिट बनणारं जास्त पण असतं। हा काय असतो, मोमेंटम, इथे आपण कॅच करत असतो हा मोमेंटम। जोपर्यंत आपण लाईव्हवरती असतो, डिस्कशन होत असतं की कशा प्रकारे प्राईसची ॲक्टिव्हिटी होते, प्राईस कशी स्लो चालते, आपण मोमेंटमला कॅच केलेला असतो। जेव्हा मोमेंटम तुटून जात असतो मार्केटमध्ये, मार्केट काय होत असतं, साईडवेज होत असतं, आणि एखाद्याने जर त्या जागेवरती एंट्री घेतली तर मग त्याला फायदा नाही तिथे, म्हणजे प्रॉफिट बनतच नाही तिथे। ऑप्शनचं प्रीमियम असतं, त्यामध्ये असलेली टाईम व्हॅल्यू डिके होणार, डिके झाली म्हणजे काय, लॉस होत जाणार। हे मार्केट जे होतं ना वरती जायचं,
पण हे स्लोली वरती जात होतं. जो मोमेंटम पाहिजे होता मार्केटमध्ये तो नव्हता. हा एक झोन जर तुम्ही बघितला, ही एक लेवल 22,150ची ही रेजिस्टन्स होती. ही नंतर मार्केटमध्ये सपोर्ट बनली होती आणि हा एक झोन जर तुम्ही बघितला, याच्यामध्ये मार्केटने वेळ घालवला खूप इथे ह्या जागेवरती. म्हणजे मार्केट थोडं स्लो झालेलं होतं. हे वरती जायचं पण स्लोली जात होतं वरती गेल्यानंतर पण असं एक डबल टॉप फॉर्मेशन इथे झालेलं होतं तयार. इथे डबल टॉप फॉर्मेशनवरती तयार झालं, म्हणजे निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी बनली. जेव्हा मार्केट 22,190च्या आसपास गेलेलं होतं इथे, तेव्हा मार्केटने असं एक डबल टॉप फॉर्मेशन पण तयार केलेलं होतं. अशा प्रकारची ही निगेटिव्ह प्रायजेक्शन होते. कारण की एक स्टॉप लॉसचा पॉईंट जर आपल्याला माहीत असेल, आपण छोटी सिरीज घेऊन इथे ट्रेडला कॅच करू शकतो ऑपोजिट साईडला. पण SL मात्र असलाच पाहिजे तिथे. मार्केट इथं शार्प खाली आलं बघा. हा जो सपोर्ट होता, हा सपोर्ट जो होता, हा सपोर्ट मार्केटने ब्रेक करून टाकला. लेवल त्याच असणार आपल्यासाठी, एक झोन तयार होत असतो. आता कोणी म्हणेल की प्राईज इथपर्यंत आलेली होती, मग मी इथे ही लेवल काढून टाकतो आणि इथे टाकतो. नाही, लेवल आपली तीच असणार आहे. इथे ब्रेकआउट तर दिला प्राईजने, पण कंटिन्युएशन नाही झालं. तुम्ही इथे एक झोन ड्रॉ करू शकतात. हा एक झोन तयार झाला इथे, म्हणजे 22,180 ते 90 हा एक झोन तयार झाला. हा एक एरिया आपल्यासाठी तयार झाला. आपण याला काय म्हणणार, रेजिस्टन्स एरिया आपण त्याला म्हणणार. ठीक आहे ना. मग याच्यावरती थोडासा अडथळा येऊ शकतो प्राईजला वरती जाण्यासाठी. हा हर्डल असणार मार्केटसाठी. मग उद्याच्या दिवशी कसा प्लॅन होऊ शकतो, इथे कोणत्या लेवलच्या वरती गेल्यानंतर मार्केटमध्ये चांगला मोमेंटम येऊ शकतो ते आपण आता बघूया. मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल तर आपल्यासाठी हीच परफेक्ट लेवल आहे. जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या वरती जाणार तेव्हाच मार्केटमध्ये एक अपमूव येऊ शकतो या लेवलच्या वरतीच. ती लेवल कोणती असेल बघा, 22,190. हा एक झोन असेल. हा झोन पार करावा लागेल मार्केटला, तेव्हाच याच्यावरती एक अपमूव बघायला मिळू शकतो. बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये कंटिन्यू आहे. ही एक लेवल आहे बघा. हीच मार्केटसाठी आता इथे हर्डल आहे. निफ्टीमध्ये मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे. कोणी म्हणेल की मी ताबडतोब जातो, नाही जाता येत. कारण की मी प्रत्येक दिवसाला तुम्हाला दाखवून देतो आहे की सुरुवातीची जी कॅन्डल बनते ना, ती मोठी बनून जाते. मार्केट ओपन होत असतं, थोडं गॅप डाऊन पण ओपन जरी झालं तर ती अशी बनून जाते कॅन्डल, अशी मोठी कॅन्डल बनते. मग स्कोप नसतो आपल्याजवळ, मग इथे फायदा नसतो. मार्केटला डायरेक्शन पकडू द्यायचं असतं. कोणत्या महत्त्वाच्या लेवल असतात, त्या लेवल मार्केट ब्रेक करतं आहे का, त्याच्यावरती थांबतं आहे का, मग आपण तिथे प्लॅन करू शकतो. मग आपल्यासाठी लेवल कोणती निघून येते, ही लेवल निघून येते आपल्यासाठी. याच्यावरती आपण प्लॅन करू शकतो मार्केटमध्ये कॉल साईडला जाण्याचा, मार्केटमध्ये लॉंग जाण्याचा आपण इथे प्रयत्न करू शकतो. ह्या लेवलच्या वरती टार्गेट आपला असला पाहिजे 22,250पर्यंत. किंवा मार्केट इथे फ्लॅट ओपन झाला आणि ते वेळ घालवत असेल, तुम्ही छोटे मूव पण इथे कॅच करू शकतात. रिस्क रिवॉर्ड बघायचं फक्त. आपलं रिस्क रिवॉर्ड, माझा 10 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, मला 10 पॉईंट मिळू शकतात का, ते मिळत असतील तर तिथे स्कॅल्पिंगचे ट्रेड बनत असतात. मग छोटे मोठे ट्रेंडिंग मूव नाही, ट्रेंडिंग मूव वेगळा असतो आणि स्कॅल्पिंग वेगळं असतं मित्रांनो. समजलं ना. ट्रेंडिंग मूव म्हणजे मार्केट हायर लोचं फॉर्मेशन बनत वरती जात असतं, हा ट्रेंडिंग मूव असतो. स्कॅल्पिंग म्हणजे काय, मार्केट इथे थोडं साईडवेज झालेलं होतं, आता तिथे ब्रेकआउट देतं आहे, त्या ब्रेकआउटमध्ये तुम्ही एंट्री घेतली, छोटेसे मूव कॅच केले, मग या छोट्याशा मूवला तुम्ही इथे कॅच करणार. ताबडतोब प्रॉफिट घ्यायचं आणि बाहेर पडायचं, त्यालाच आपण काय म्हणतो, स्कॅल्पिंग असं म्हणत असतो. मग स्कॅल्पिंग आपण कोणत्या लेवलला करू शकतो, की मार्केट जर समजा इथेच ओपन झालं फ्लॅट 22,120-130च्या दरम्यान, आणि त्याने याच लेवलवरती थोडासा वेळ घालवला. इथे समजा इथे वेळ घालून इथे जर ब्रेकआउट दिला ह्या लेवलचा, म्हणजे ही लेवल असणार 22,150ची या लेवलच्या वरती, तर हा स्विंग इथे कॅच होऊ शकतो. मग ही लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करेल. जेव्हा मार्केट ह्या रेजिस्टन्सच्या वरती जाणार, आपण ह्या मुलं इथे कॅच करू शकतो. हा स्कॅल्पिंगचा ट्रेड असणार, कारण की येणारा इमिजिएट हर्डल असणार ही लेवल. इथे प्राईजचं रिजेक्शन येऊ शकतं, प्राईज खाली येऊ शकते. मग इथे मिळालेलं प्रॉफिट जे असताना आपण बुक केलं पाहिजे. बहुतेक जण काय ना, काही 20 पॉईंट त्यांना कमी वाटतात ऑप्शनमध्ये, त्यांना वाटतं की नाही अजून बनले पाहिजे. पण असं मार्केट जे असतं ना मित्रांनो, आजकालचं मार्केट सांगतो आहे खास करून, जे मार्केट अप साईड डाऊन साईड मूव देतं आहे, त्याच्यामध्ये 20 पॉईंट खूप झाले. ट्रेंडिंग मार्केटमध्ये आपण थांबू शकतो, आपण इथे ट्रेल करू शकतो स्टॉप लॉसला आणि प्रॉफिट वाढू शकतो. पण आजकालचं मार्केट ट्रेंडिंग नाही आहे. इंट्राडेमध्ये तुम्ही बघताय वन साईड मार्केट शक्यतो चालतच नाही. थोडासा अप मूव देणार, ते पुन्हा खाली येत असतं, पुन्हा वरती जातं, पुन्हा खाली येत असतं. मग इथे जेवढं प्रॉफिट मिळतं आहे ना, ते बुक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे ऑप्शन ट्रेडिंग करतात ते, जे करत नाही त्यांनी हात पण लावू नका ऑप्शनला. समजलं ना. जे नवीन असतील त्यांनी शक्यतो टाळलंच पाहिजे. आणि गॅपअप नंतर, गॅपअप जर झालं समजा मार्केट उद्याच्या दिवशी मोठा गॅपअप जर झाला, तर बघायचं आहे ह्या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन होतं आहे का. झालं तर इथून पण एक ट्रेंडिंग मूव आपल्याला बघायला मिळू शकतो.
कारण की मार्केटने एकाच लेवलच्या दरम्यान खूप वेळ घालवला आहे. डेली टाईम फ्रेमवरती मी तुम्हाला ती लेवल पण सांगितलेली होती 22,121 आणि 21,850. या रेंजच्या दरम्यान मार्केटने जवळजवळ 5 ते 7 दिवस इथे घालवलेले आहेत. मग ते एका रेंजच्या बाहेर तर निघणारच मार्केट. जेव्हा त्या रेंजच्या बाहेर निघतं मार्केट तेव्हा एक ट्रेंडिंग मार्केटमध्ये येत असतो. मार्केट त्या रेंजच्या बाहेर जातं आहे. डेलीची कॅन्डल बघा जाऊन तुम्ही. मार्केट तिथे ब्रेकआउट पण देतं आहे पण तिथे सस्टेन होत नाही आहे. तिथे डेली कॅन्डलला काय बनत जाते, शॅडो. अशी वरतून शॅडो बनते. म्हणजे काय, तो एक सेलरचा झोन झाला. बघायचं आहे मार्केट जरी त्या लेवलच्या वरती गॅपअप झालं पण तिथे सस्टेन होते का, ते अपमूल्य कंटिन्यू करतं आहे का, काही पुलबॅक तिथे आपल्याला बघायला मिळत असतं का, ते बघायचं असतं. नंतर एंट्री घ्यायची असते. अशी रँडम ट्रेडिंग करायला नको. आपण शॉर्ट कसं जाऊ शकतो मार्केटमध्ये. आता शॉर्ट साईडला जाण्यासाठी लेवल कोणती महत्त्वाची, 22,121ची लेवल हीच असणार आहे. हा एक सपोर्ट, ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार. इथे बघा बहुतेक जण कसे ट्रॅप होत असतात तुम्हाला सांगतो. ह्या ज्या लेवल असतात तिथे मार्केटने सकाळच्या वेळेला ब्रेकआउट दिला, मग हीच लेवल आपल्यासाठी काय बनते, सपोर्ट. नंतर हा मार्केटसाठी सपोर्ट बनत असतो. मला सांगा टॉपपासून मार्केट इथं खाली आलेलं आहे, बहुतेक जण इथे जात असतात पुटमध्ये. शक्यतो अशा लेवलला पुलबॅकमध्ये गेलं पाहिजे. इथं मार्केट जवळजवळ 22,190 वरती आहे आणि तुम्ही एंट्री कोणत्या लेवलला घेताय, 22,120 वरती. एवढं मार्केट खाली आलेलं आहे आणि ते कंटिन्युअसली खाली येत आहे, एका सपोर्टला ब्रेक करत आहे आणि तो पण महत्त्वाचा सपोर्ट. तरी ते आपण पुलबॅक बघितला पाहिजे की मार्केट इथं पुलबॅक देऊन शॉर्ट होत आहे का. त्या पुलबॅकमध्ये जर गेलं तर तुम्हाला एक स्टॉप लॉसचा पॉईंट मिळत असतो. एल तुमचा महत्त्वाचा असतो खूप. मग ते बघून तुम्ही जाऊ शकतात पण डायरेक्टली जायचं नाही शक्यतो. असं आहे नाही ते मग बहुतेक जण ट्रॅप होतात की मी आता एक सपोर्ट ब्रेक होतो आहे, मी इथे शॉर्ट करून टाकतो. ते मार्केट असं रिव्हर्सल देऊन टाकतं, तिथे पण स्टॉप लॉस हिट मग तुमचा. हे करायचं नसतं. इथे पण उद्याच्या दिवशी आपण जाऊ शकतो पुट साईडला, पण केव्हा, कन्फर्मेशन नंतर, की मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं आहे समजा आणि या सपोर्टला ब्रेक करता येते. बघायचं आहे काही पुलबॅक बघायला मिळतो आहे का. तो पुलबॅक बघायला मिळाला तर मग आपण इथे प्लॅन करू शकतो पुट साईडला जाण्याचा. आपलं टार्गेट असलं पाहिजे 22,075 ते 22,040पर्यंत. हे आपले इथे टार्गेट असले पाहिजे. या 2 टार्गेटसाठी मग आपण निफ्टीमध्ये इथे पुट साईडला जाऊ शकतो. का निगेटिव्ह म्हणतो आहे, हे इंट्राडेसाठी फक्त. ठीक आहे, ओव्हरऑल स्ट्रक्चर मार्केटचं बुलिशच आहे, अजून निगेटिव्ह नाही मार्केट आपलं. ठीक आहे ना. ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला तो निगेटिव्ह नाही, बुलिश आहे. पण इंट्राडेसाठी इथे निगेटिव्ह स्ट्रक्चर बनू शकतं. हे टार्गेट आपल्याला मिळू शकतं. छोट्याशा मूव्हला कॅच. इंट्राडेमध्ये आपण काय करत असतो बरं, छोटेसे मूव्ह कॅच करत असतो फक्त. एकतर आपल्याला ट्रेंडिंग मूव्ह मिळतच नाही आहे. ट्रेंडिंग मार्केट कसं असतं ना की ते हायर लोज बनवत जाणार असं परफेक्ट आणि वरतीच क्लोज देणार, ते असतं आपल्यासाठी ट्रेंडिंग मार्केट. त्याला आपण ट्रेंडिंग मार्केट म्हणत असतो आणि आजकाल ते बघायला मिळतच नाही आपल्याला. हे बघा जसं आज वरती गेलं आहे ते पुन्हा नंतर खाली येऊन जातं. अशी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते. समजलं ना. ह्या गोष्टी बघायच्या, लेवल पण बघायच्या. लेवल बघून ट्रेडिंग करत चला. नवीन लोकांसाठी ऑप्शन हे खराब असतं, हे नेहमी सांगत जाणार मी. ज्यांना मार्केटमध्ये 2-3 वर्ष झालेले असतात त्यांनी पण जपून काम करायचं असतं. आपला पैसा सेव्ह करत चला. ऑप्शनमध्ये ॲग्रेसिव्ह काम करू नका. तुम्ही जर ॲग्रेसिव्ह होऊन लॉट साईज जर जास्त केली तर तिथे नुकसान तुमचं नक्की ठरलेलं आहे. 1 दिवस 2 दिवस तुम्हाला प्रॉफिट दिसेल पण एका दिवसामध्ये पूर्ण मिळालेलं प्रॉफिट जास्त तुमचं ऑप्शनमध्ये जात असतं. त्यामुळे शक्यतो ऑप्शनमध्ये काम करायचं नसतं, इक्विटीमध्ये काम करा. इक्विटीमध्ये पण पैसा बनवत असतो, ETF पण पैसा बनवत असतो, ETF पण काम करा. ठीक आहे. असं नाही की ऑप्शनचे फक्त पैसा बनवण्यासाठी नाही, इक्विटीमध्ये पण पैसा बनतोच. आणि कोणत्याही ठिकाणी काम करा. स्टॉप लॉसचा वापर कराच. मनामध्ये स्टॉप लॉस पकडू नका. स्टॉक मार्केटमध्ये काम करताना रिस्क असतेच, नेहमी रिस्क असते. तुम्ही एखाद्या स्टॉकला बाय करा, ऑप्शनला बाय करा, रिस्क बनलेली असते. रिस्क असणारच तिथे, लॉस तुम्हाला होणारच आहे. पण लॉस आपण छोटा घेतला पाहिजे. मार्केटमध्ये काम करताना आपण लॉस छोटा घेतला पाहिजे. ठीक आहे. छोटे लॉस घेऊन बाहेर पडायचं, थांबायचं नाही. कोणी म्हणत असेल की मी एखादा ट्रेड आता डिप्लॉय केलेला आहे आणि मी मनात पकडतो की मला इथे 1000 रुपयांचा लॉस घ्यायचा आहे. अहो मार्केट सुप्रीम असतं, मार्केटमध्ये काही होऊ शकतं व्हायला. ठीक आहे ना. आपल्या अपोजिट ताबडतोब जाऊ शकतं मार्केट आणि गेलं तर तिथे होणारे नुकसान तुम्हाला जास्त असणार. लॉस तुम्हाला जास्त होऊ शकतो. त्यामुळे काय करायचं, स्टॉप लॉसचा वापर करायचा. तर माझ्या मते निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील की मार्केटने कोणती लेवल ब्रेक केलं तर मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं, कोणता महत्त्वाचा सपोर्ट जर मार्केटने ब्रेक केला तर मार्केट वीक होऊ शकतं, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.